तब्बल एका महिन्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेल्या LPG ऑटो गॅस पंपावर पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी गॅसचा पुरवठा झालेला पाहायला मिळतो आहे. 11,000 लिटरची रत्नागिरीतल्या या LPG गॅस पंपाची या ठिकाणी क्षमता आहे. आखातील देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मुंबईहून येणारा गॅसचा पुरवठा हा या पंपावरती निम्म्यानं या ठिकाणी आलेला होता. आखाती देशातील युद्धामुळे तब्बल तिसऱ्यांदा LPG ऑटो गॅस पंपावर गॅसच्या किमती देखील या ठिकाणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. आता एका लिटरसाठी या ठिकाणी तब्बल 107 रुपये या ठिकाणी मोजावे लागत आहेत. मुबलक गॅस पुरवठा झाल्यानं वाहन चालकांनी जरी निश्वास सोडलेला असला तरी पण या पेट्रोल पंपावरती तब्बल तिसऱ्यांदा या ठिकाणी LPG गॅस पंपामध्ये गॅसमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आहे. LPG गॅस पुरवठा होत नसल्यानं तब्बल 2 आठवड्यांपासून हा जो LPG ऑटो गॅस पंप आहे तो या ठिकाणी बंद होता. तब्बल रत्नागिरी जिल्ह्यातील 400 ते 500 वाहनं सध्या या पंपावरती अवलंबून आहेत आणि सध्या पूर्ण क्षमतेनं या गॅस पंपावरती सुद्धा गॅसचा पुरवठा झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्यासोबत काही रिक्षाचालक आहेत. सर, काय सांगाल, आजचा दर काय आहे? 107 रुपये परवडतोय का? नाही परवडत. काय परिस्थिती आहे? किती वाढलाय हा? 88 वरून वाढलेला आहे वरती वाढलेला होय आहे. सर दादा, काय सांगाल, किती क्षमतेनं आज सध्या हा गॅस पुरवठा झालाय? या वेळेला पूर्ण क्षमतेने झाला का गॅसचा पुरवठा? हा पूर्ण झाला आहे. किती झालाय? 11,000 लिटर. 11,000 लिटर. किती दिवस चालेल हा गॅस? अजून 4-5 दिवस चालेल. येऊन आता 4 दिवस झाले. येऊन आता 4 दिवस झाले गॅस येऊन. अजून 4-5 दिवस जाईल. यापूर्वी काय परिस्थिती होती? पूर्ण क्षमतेने येत होता गॅस? नाही, आता 1-2 दिवसात संपायचा. गाड्या जास्त होत्या, माल कमी होता, त्यामुळे लवकर संपायचा. माल पण थांबायला लागायचं. नक्कीच. मी बघू शकतो की सध्या रत्नागिरीच्या या जिल्ह्यातील एकमेव असणाऱ्या ऑटो LPG गॅस पंपावरती गॅसचा पुरवठा जरी नियमित झाला असला तरी पण दर सध्या 107 रुपये लिटर एवढा झालेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.